काय विचारायचं याची लिस्ट बनवायला लागेल, म्हणजे तिकडे जाऊन नंतर गोंधळायला सारखं नको. हा नाही पण पहिले रात्री बसायला लागते ना, बसून आपण गप्पा मारू बाबा, ठरवू काय काय विचारायचं त्याने. असं आहे. हो. होणार, सगळं होणार. नाही होणार. तुला काय करत होती का सोसायटीवाल्या लोकांसमोर मी मूर्ती आणते म्हणून कबूल करायचं? म्हणजे काय, तुमचं ट्रॅक रेकॉर्डच इतकं सॉलिड आहे. आणि वर्षा मावशी आल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं त्यांनी, तुम्ही दरवर्षी चाळीतले गणपती बनवायचा. 30-40 वर्ष झाली याला. आता हाताला सराव नाही राहिला मला इतक्या वर्षानंतर. सो व्हॉट आजोबा, यु नो बाबांनी आम्हाला एका मोठ्या सिंगरची गोष्ट सांगितली होती. सो ते 6 वर्ष आजारी होते आणि प्रॅक्टिस पण करू शकत नव्हते. बट 6 वर्षानंतर जेव्हा ते गायला लागले तेव्हा लास्ट टाइम पेक्षा बेटर गात होते. एक्झॅक्टली, बघितलं? याचाच अर्थ काय, कला आपल्या अंगात असते, ती कुठेही जात नाही. करेक्ट. ते सुद्धा थोर कलावंत होते. मी एक सामान्य माणूस आहे. आजोबा, मी पण एक सामान्य मुलगाच आहे, पण जेव्हा मी एकदम सिन्सिअरली ड्रॉइंग काढतो ना तेव्हा मी नेहमी फर्स्ट येतो. आणि मी पण जेव्हा सिन्सिअरली अभ्यास करते तेव्हा मी फर्स्ट येते. आणि आजोबा तुम्ही तर खूप 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 हार्ड वर्किंग आहात. करेक्ट. बाबा, प्रयत्न तरी करून बघा. हवं तर आपण सोसायटीतल्या कुणालाही नको सांगूया. नाही, त्यांना असं वाटू दे आपण बाहेरूनच आणणार आहोत गणपती. बाबा, प्रयत्न करून बघा प्लीज. प्रयत्न काय. आजोबा, तुम्हाला माहितीये आम्हाला ना स्कूलमध्ये स्कल्पचर बनवायला शिकवतात, तर तुम्हाला लागेल ना ती सगळी मदत आम्ही तुम्हाला करतो. प्लीज आजोबा, खूप मज्जा येईल. हो आजोबा, ठीक आहे, ठीक आहे, मी करतो प्रयत्न. चला, पहिली गोष्ट आहे शाडूची माती आणावी लागेल आपल्याला. तर आपण माती आणायला जाऊया. चला. सावकाश. शाडूची माती काय असते ते? शाडू नसेल ते शालू असेल. काय पण काय बोलतो तू? नाही. हाय गाईज, हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू संयमीज किचन. आज आपण खूप गोष्टी बनवणार आहोत, पण त्याच्या आधी आपण बघूयात पुढे काय काय चालू आहे. या प्लीज या प्लीज या प्लीज या. किशा मामा काय करतात आपण तिथून सुरुवात. किशा मामा वेलकम. हळूहळू सावकाश तुला जादू सावकाश. दाखवतो. त्यांना विचारू काय करतायत. तुला जादू दाखवतो. हा, का किशा बाबा? हे ना त्यांना सांग. हो नमस्कार, माझं नाव किसनराव जगनराव सरकटे. मी इकडे आता बटाटे आणलेले. असा हात घ्यायचा, असा बटाटा टाकायचा. ओके, आपण पुढे पुढे जाऊया. ओके गाईज, सो आता आपण जाऊयात या बिझनेसच्या ओनर कडे. भैरवी माऊ, प्लीज टेल अस तुझं काय चालू आहे. मी आता रवा भाजणार आहे. ओके, आणि त्याचं आपण पुढे काय करणार आहोत. आपण त्याचा उपमा बनवणार आहोत. अमेझिंग, आपण बनवणार आहोत उपमा. तर मला प्लीज प्रोसिजर सांग आपल्या ऑडियन्स साठी. येस, आता मी भांड गरम करतेय, त्यात रवा भाजणार आहे. ओके ग्रेट. सो तू कंटिन्यू कर, तोपर्यंत मी सॅम कडे जातो. सॅम, 1 मिनिट थांब जरा. काय झालं. ओके, लेट्स फॉलो. ओके, आता सॅम घेते खोबरं. ओके, सो खोबरं घेऊन सॅम चालले गॅस कडे. ओके सॅम, प्लीज एक्सप्लेन अस तू काय करतेस आणि ऑडियन्स न सांग. आता मी पहिला गॅस लावणार आहे. ओके. मग मी बटर मेल्ट करणार आहे, म्हणजेच तूप, आणि त्यात मी हे खोबरं घालून ते भाजणार. ते थोडं भाजलं की साखर घालणार. Great. सिंपल. पण बघूया आता काय चालू. प्रियांश, जरा आता बाजूला होशील म्हणजे बडबड कमी आणि काम जास्त होईल. ओके, आय एम सॉरी. कूल. सो बेसिकली मी आता ह्याच्यात बटर मेल्ट केलं होतं, मग त्यात कोकोनट घातलं आहे, म्हणजे खोबरं घातलं आहे, आणि साखर घातली. सो असं करून मी आता कप वड्यांचं मिक्सचर काइंड ऑफ रेडी केलं. अमेझिंग. आपण एकदा ऑडियन्स दाखवूयात एक्झॅक्टली काय चालू आहे. थोडा फोकस करून आधी. सी, हे मिक्सर कप वड्या, केक वड्या, काय कप वड्यांचं मिक्सर रेडी आहे. ओके, आता आपण बोलूयात राधा मामीकडे, कारण राधा मामी पण कधीपासून काम करतायत. ओके, लेट्स गो राधा मामी. काम का तुम्ही बघतायत सगळे. काय करताय तुम्ही. खोबरं खाऊन राहिले ना. ओके, त्यांना सांगायचं त्यांना. मी खोबरे खाऊन राहिली आहे. येस,
आणि आपण हे कशासाठी करतोय? हे आम्ही ते आमच्या सुनबाईनं काहीतरी काम घेतलंय Business, बिझनेस करून राहिली Business आमची सुनबाई, तर तिले मदत करून राहिले. हा सर राहणार काही ते काय करतात ते पण सांगा आता कशासाठी? हे माझे पती किसनराव सरकटे बटाटे सोलून राहिले. दाखवतो नाही माहिती त्याले बटाटे माहिती त्याले आणि सोलते कसं तरी माहिती आहे. ओके 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 ग्रेट ग्रेट. सगळ्यांचं काम चालू आहे आणि अजून खूप काम बाकी आहे, ते आम्ही करणारच आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत, बट इन द नेक्स्ट एपिसोड. टिल देन स्टे ट्यून्ड आणि वाट बघा संयमीज किचनच्या नेक्स्ट एपिसोडची. बाय बाय. नाही श्रेयांश, कट कर कट कर कट कर. मला दाखव, व्हिडिओ दाखव. आता काम पण कर. थांब ना सॅम, मी काहीतरी करतोय इकडे. ग्रेट ग्रेट. सुरुवात करूया आपण. हा? गणपती बाप्पा मोरया. हे घ्या. हा हे काय केलं? हा, बरोबर केलं ना. हा. हे बघ. आजोबा हे घ्या अजून एक. ए इरा, आजोबा ही बघा किती मोठे मोठे गोळे बनवते. आजोबा जसं सार्वजनिक गणपतीला असतात ना मोठे मोठे कान मोठे मोठे डोळे, तसं बनवायचंय मला. इरा, त्यापेक्षा जितका छोटा आणि सुंदर गणपती असतो ना तो बनवायला डिफिकल्ट सुद्धा असतो आणि दिसायला पण छान असतो. अगदी बरोबर बोललास बाळा तू. काय झालंय, हल्ली सगळं मोठं आणि असं भव्य दिव्य करण्यामध्ये ना आपण साधेपणा घालवून बसलो होतो. म्हणजे काय असते बाळा, मूर्ती किती मोठी आहे याला महत्व नाही आहे. ती छोटी असू दे पण अशी नाजूक असली पाहिजे. म्हणजे ते कान, नाक किंवा कपाळ यात आपण किती डिटेलिंग करतो ना याला जास्ती महत्व आहे. ओ आणि हे सगळं हलक्या हाताने करायचं असतं. कर, हलक्या हाताने करा, हलक्या हाताने कर. हा चल. आजोबा हा. बाकी सगळे गॉड्स तर आपल्याच घरात असतात, मग गणपती बाप्पाच का सोसायटीमध्ये असतात? हा बरोबर आहे, सांगतो तुला. काय पूर्वी ना आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. हो तेव्हा त्या ब्रिटिशावर स्वातंत्र्यासाठी त्यांचं फाईट देणं आपल्याला गरजेचं होतं की नाही? हो ते होतं की नाही? बरोबर आहे की नाही? हो. हा, म्हणून त्यांना सगळ्या लोकांना इन्स्पायर करण्यासाठी की ज्यामुळे ते सगळे एकत्र येतील हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. पण आजोबा त्याने खूप पोल्युशन आणि आवाज होतो राईट? मग गणपती बाप्पाला त्रास नाही होत? ऑफकोर्स होत असणार ना. म्हणजे काय, म्हणजे तुला जे कळतं ना ते बाकीच्यांना कळत नाही ना. म्हणून मी मीटिंग मध्ये सांगलं, दम देऊन आलो त्या सगळ्यांना. म्हटलं लाऊड स्पीकर लावायचे नाहीत, मस्तपैकी दणदणीत आवाजात आरत्या म्हणायच्या. तुम्हाला आरत्या येतात की नाही? आजोबा काय आहे ना, आज ना खूप काम आहे, खूप काम हो करायचं. आजोबा खूप काम आहे, पटकन कर ईशान. नाही येत आहेत. मलाच काहीतरी उपाय करावा लागणार. हो देसाई, मला सांगा उद्याच्या गणपतीची सगळी तयारी झालेली आहे की नाही? हो सगळी तयारी झालेली आहे, काही काळजी करू नका. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. बर बर गटमाले डोंट वरी, एव्हरीथिंग इज फाईन.
हो आणि माझी चौरंग वगैरे सगळं रेडी आहे हा, अगदी प्रसाद सुद्धा. ऐका 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 ऐका. वाट पाहे सजना आणि फळीवर वंदना म्हणणाऱ्यांसाठी एक विशेष स्पर्धा. हो. गुलमोहर सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच गणपतीची आरती करेक्ट म्हणणाऱ्यांसाठी जाहीर केलंय बक्षीस. अशोक माधव मास्कावकर 15 वर्षाखालच्या मुलांसाठी स्पर्धा. आणि बक्षीस आहे 2500 रुपये. तर लवकरात लवकर तयारीला लागा. आणि ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाचं आकर्षण, मुख्य आकर्षण हे आहे, हेच आहे. गणपती बाप्पा. बघा पेंगते. तिला झोपायला सांग जा. इरा गुड मॉर्निंग. जा सकाळ झाली, झोपायला जा. थँक्यू. गुड मॉर्निंग. तिचं काम तुला करावं लागणार आहे आता. करतो ना. बस 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 इकडे बस. हा, बस. आजोबा मला चहा. संयमिताई. आजोबांनी बघ किती मस्त मूर्ती रंगवली आहे. काय कसा वाटतो आपला गणपती बाप्पा? माइंड ब्लोइंग. दिस इज सो रिअल. आजोबा यू आर अ मॅजिशियन. हो आजोबा किती चांगलं वाटतंय. असं वाटतंय बाप्पा आपल्या सगळ्यांकडे खूप प्रेमाने बघतोय. खरंच बघतोय का आपल्याकडे? हो याचे डोळे किती प्रिटी दिसतात. आणि बघ ना मूर्ती पण किती जिवंत दिसतेय. बट आजोबा हाऊ डिड यू डू दिस? म्हणजे याला खूप पेशन्स लागतात. हा, आधी गणपतीच्या डोळ्याची आखणी करावी लागते बेटा. आणि गणपती बाप्पाच्या ज्या भुवया असतात ना, त्यासाठी आपल्याला फ्लॅट ब्रश यूज करावा लागतो. मग 000, 00 असे पण ब्रश वापरावे लागतात. पण ते खूप डेलिकेट असतात माहितीये का? आणि डोळे रंगवताना सगळ्यात आधी पांढरा रंग कोरडा होऊ द्यायचा आणि मग त्याच्यात डिटेलिंग करायची. बरोबर? हा, अगदी बरोबर. काय हल्ली बयाप्रमाणे हात थरथरतो रे, पण केलाय प्रयत्न. आणि आजोबा तो प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल झालाय काय? येस.